बाजारामध्ये जिथे बघावं तिथे तुम्हाला संत्री दिसेलच दिसेल. म्हणजे सीझन वाईज आपण जे फ्रूट खायला हवे ते त्या सीझनमध्ये स्वस्त असतात आणि तसंच थंडीमध्ये संत्री ही स्वस्तसुद्धा असते आणि खूप जास्त प्रमाणातसुद्धा बाजारामध्ये मिळते सुद्धा. मग अशा वेळेस या संत्रीचा आपण घरी येऊन कधी ज्यूस बनवतो किंवा कधी संत्री खातो सुद्धा आणि बऱ्याचदा याचे जे काही साल आहेत ते मात्र आपण फेकून देतो. पण संत्रीचा तुम्हाला आज एवढा जुगाडू मी उपाय सांगणार आहे. त्याचबरोबर रिझल्ट तुम्ही बघू शकता. फक्त तुम्हाला पाण्यामध्ये बुडवायचे आहे. तांब पितळीची भांडी न हात लावता न घासणीचा वापर करता तुम्ही साफ करू शकताय. तांब पितळच नाही तर स्टील, ॲल्युमिनियम आणि लोखंडाची भांडीसुद्धा तुम्ही या पाण्याने न हात लावता घासू शकताय. कसं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, आपण आता इकडे भरपूर संत्री घेतलेली आहे. तुम्हाला जेवढी संत्री घ्यायची आहे तेवढी घेऊ शकता किंवा ॲट अ टाईम तुम्ही 1 किलो संत्री आणली असेल, रोज एक संत्री जरी खात असणार किंवा 2 खात असणार तर ते संत्रीचे सालं ना थोड्या याच्यात ठेवून द्यायचे बाजूला. अगदी सुकली ना तरी काहीच हरकत नाहीये. तुम्ही कितीही संत्रीचे साल घेऊ शकताय. इकडे मी तुमचे साधारणतः बघायला गेलं तर ॲव्हरेज 150 ते 200 रुपये वाचवणार आहे. आता संत्री तर तुम्ही पैसे देऊनच विकत आणली असणार, पण याचं साल फेकून देणार, त्यामुळे हे वेस्टमध्ये जाणार. तर वेस्टपासून बेस्ट आपण बनवत आहोत. तर बघू शकता भरपूर मोठ्या प्रमाणात मी इकडे संत्रीचे साल घेतलेले आहे. साधारणतः 1 kg असेल हे संत्रीचे साल. आणि आता आपल्याला काय करायचं आहे की या संत्रीचे साल थोडे छोटे छोटे अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या काप करून घ्यायचे आहेत. असं काहीच नाही की छोटेच असायला हवं, म्हणजे कसं आपलं थोडंसं एकाच ठिकाणी खूप सारे बसतील म्हणून म्हणत आहे. त्यानंतर मी इकडे पॅन घेतलेला आहे. जेवढे संत्रीचे साल तुमच्याकडे असेल ते सगळं तुम्ही यामध्ये टाका. हे संत्रीचे साल जर ऊन छान असेल तर तिथे उन्हामध्ये सुद्धा तुम्ही सुकवून याची पावडर करून ठेवू शकता आणि याचं स्किनसाठी तुम्ही लावू शकताय, मास्क बनवू शकताय किंवा मग स्क्रबसुद्धा बनवू शकता. तुम्हाला जर याचा व्हिडिओ हवा असेल मला कमेंटमध्ये ऑरेंज स्क्रब नक्की टाईप करून सांगा. गॅस सुरू केलेला आहे. गॅसवरती आपण पॅन ठेवलेला आहे. आता तुम्हाला जमेल तेवढं पाणी तुम्ही यामध्ये टाकू शकता. तुम्हाला जेवढं सोल्युशन बनवायचं तेवढं तुम्ही बनवू शकता. आता संत्रीचे साल माझ्याकडे भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे मी इकडे भरभक्कम खूप सारं पाणी टाकणार आहे. त्याचबरोबर तांब्यावरून पाणी मी इकडे वापरत आहे. पण जे तुम्ही भांडं घेत आहात हे करण्यासाठी तर 3/4 भांडं भरलं पाहिजे, कारण आपण यामध्ये असे काही इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत जेणेकरून खाली उतू जायला नको, म्हणून मी तुम्हाला हे पहिले सांगून ठेवत आहे. तर आपले पूर्ण संत्रीचे साल बघा यामध्ये बुडतील असं हे आपल्याला एवढं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर ही प्रोसेसना आपण विदाऊट गॅससुद्धा करू शकतो. ते कसं, तर आपण यामध्ये जेही इन्ग्रेडियंट घालणार आहोत ते एका मोठ्या बॉटलमध्ये तुम्ही टाकून ठेवू शकताय. सगळे इन्ग्रेडियंट बरं का, जे मी तुम्हाला इकडे दाखवणार ते. आणि हे 2 दिवसात तसंच ठेवायचं. याची रिॲक्शन होऊन हे सोल्युशन तयार होतं, ते समोर मी तुम्हाला सांगणार आहे. वॉशिंग पावडर 2 चमचे आपण इकडे वापरत आहोत. जो निरमा तुम्ही वापरत आहात त्याचा वापर करायचा आहे. जर तुम्ही लिक्विडचा वापर करत असणार, जसं की डिशवॉश लिक्विड असेल किंवा लिक्विड डिटर्जंट असेल, तर अशा वेळेस तुम्ही आपलं सोल्युशन झाल्यानंतर टाकलं तरीही चालणार आहे. यामध्ये काय होतं, निरमामध्ये जे आहे अगदी सोडा असतो, वॉशिंग सोडा असतो, तर त्याने सुद्धा भांडे हे खूप छान चमकतात. आता बघा आपण हे व्यवस्थितरित्या मिक्स करून घेतो आहे. थ्रू आउट आपली इकडे गॅसची आच ही मोठीच ठेवणार आहोत. हा व्हिडिओ तुम्ही 1.5x स्पीडवरती बघू शकता, जेणेकरून तुमचा सुद्धा वेळ वाचेल आणि संपूर्ण व्हिडिओ तुमच्या लक्षात सुद्धा येईल. मधातच व्हिडिओ स्किप न करता बघा. आणि तुम्हाला जर वेळ फार कमी असेल तर 2x to 1.5x स्पीडवर तुम्ही बघू शकता. आता तुम्ही इकडे बघू शकता आपण यामध्ये जे आहे निरमा घातलेला आहे. आता यामध्ये अजून आपण जेवढी इन्ग्रेडियंट्स यामध्ये घालणार आहोत सगळे आपण या क्षणी टाकून घेणार आहोत, कारण यामध्ये जे आहे आपण जर थंड झाल्यावर हे टाकलं तर त्यांना विरघळण्यासाठी थोडा वेळ लागेल. जसं की खडेमीठ आपण 1 मोठा चमचा घेत आहोत. हे जर आपण थंड याच्यात टाकलं तर ते जे आहे विरघळण्यासाठी थोडासा जास्त वेळ घेईल, डिझॉल्व होण्यासाठी. त्यामुळे मग आपण यामध्येच टाकतोय. असंही हे सोल्युशन गरम होणार आहे. जर खडेमीठ तुमच्याकडे नसेल तर जे मीठ तुम्ही रोज भाजीसाठी वापरता त्या मिठाचा तुम्हाला इकडे वापर करायचा आहे. एक्स्ट्रा यामध्ये अगदी काहीच लॉजिक लावायचं नाही आहे, पण माझ्याकडे खडेमीठ होतं म्हणून मी इकडे खडेमिठाचा यामध्ये वापर केलेला आहे. खडेमिठाने सुद्धा भांडी खूप छान पद्धतीने स्वच्छ निघतात. फरशी पुसण्यासाठी सुद्धा तुम्ही हे सोल्युशन जबरदस्त वापरू शकता. कसं काय हे तुम्हाला समोर सांगणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की यामध्ये आपण जे आहे सगळंच टाकायचं आहे. एका बॉटलमध्ये ठेवायचं आहे. 2 दिवस तसंच ठेवायचं आहे आणि नंतर मग ते गाळून तुम्ही त्याचा वापर ज्या गोष्टीसाठी आपण करणार आहोत त्यासाठी करू शकता. सिट्रिक ॲसिड 2 मोठे चमचे आपल्याला इकडे घालायचं आहे. सिट्रिक ॲसिड असं थोडंसं पसरवून टाकायचं आहे. जसं आपण यामध्ये सिट्रिक ॲसिड टाकतो तसं याची रिॲक्शन व्हायला सुरुवात होते. म्हणून मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की 3/4 एवढं भांडं तुम्हाला फुल भरायचं आहे, तर त्याचं हे कारण होतं.
आता आपण यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट घातलेले आहेत आणि आता आपल्याला याला ना 5 ते 7 मिनटं मोठ्या आचेवर शिजू द्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये आपण जी संत्र्याची साल घातली आहे ती शिजायला हवं. कारण आपल्याला फक्त ह्या लिक्विडचाच वापर नाही करायचा, तर संत्र्यांच्या सालीचा सुद्धा वापर करायचा आहे. 150 ते 200 रुपये कसे वाचवणार आहे हे सुद्धा तुम्हाला समोर जसा जसा व्हिडिओ समजणार आहे, मी सांगितलं नाही तरीसुद्धा तुम्हाला हे आपसुकच समजणार आहे. तुम्हाला असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे मला कमेंट करून खरं तर नक्की सांगा. आणि तुमच्या सपोर्टची आपल्या चॅनलला खरंच खूप गरज आहे, त्यामुळे तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतसुद्धा आपले व्हिडिओ नक्की शेअर करत जा, कारण त्यांच्या वेळेची सुद्धा बचत होईल. आणि टाकाऊपासून टिकाऊ कसं करायचं, वेस्टपासून बेस्ट कसं बनवायचं हेच आपण आपल्या चॅनलमधून शिकवत असतो. सो सगळ्या महिलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पुरुषांनासुद्धा करू शकता, जेणेकरून त्यांच्या घरातील महिलासुद्धा हा व्हिडिओ नक्कीच बघते. आता तुम्ही बघू शकता इकडे आज थोडीशी मी कमी केली आहे, कारण याची रिॲक्शन व्हायला लागली आहे, हे खाली पडायला नको म्हणून. पण आपल्याला संत्र्याची साल हे पूर्णतः शिजवून घ्यायची आहे. आता जेव्हाही तुम्ही हे करत आहात, जर तुमच्याकडे लिंबू असेल, लिंबाच्या सालीसुद्धा असतील, त्यासुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता, किंवा संत्रीच्या सालीच्या ऐवजी यामध्ये रिप्लेस करून तुम्ही लिंबाची सालाचा वापर करू शकता, किंवा अख्खे लिंबसुद्धा घेऊ शकताय. तसंही हिवाळ्यामध्ये लिंब हे स्वस्त होतात, त्यामुळे तुम्ही ते तसंही करू शकताय. आता मला एक तुम्हाला सांगायचं आहे, आपण मार्केटमधनं जे डिशवॉश लिक्विड आणतो, त्या डिशवॉश लिक्विडची प्राईस जर आपण ब्रँडेडच घेतलं समजा मोठे मोठे, तर ते 150 ते 200 रुपये असतं, आणि लोकल घेतलं तर 90 रुपये किंवा मग 100ला किंवा जास्तीत जास्त 120 रुपयाला सुद्धा डिशवॉश लिक्विड मिळतं. आता आपण हे संत्री जे आणलेली आहे ही तुमच्याकडे काय भाव आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आमच्या इकडे 100 ते 120 kg आहे. ठीक आहे. आता संत्री तर आपण खाणार आहोत, त्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं, आपल्या शरीराला व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात मिळतं. पण आपण काय करतो, ही साल फेकून देतो. आता सालसाठी आपल्याला वेगळे पैसे खर्च करायची गरज पडली का, आपण नाहीच म्हणूया. ठीक आहे. किंवा साधारणतः आपण घेऊयात की आपण यामध्ये जे निरमा घातलेला आहे, सिट्रिक ॲसिड म्हणजे लिंबू सत्व घातलेलं आहे, या सगळ्यांसाठी साधारणतः आपण खर्च आला असेल तरी पण 30 ते 20 रुपये जास्तीत जास्त खर्च आपल्याला आलेला आहे. आणि त्यापासून आपण 150 ते 200 रुपयाचं घरच्या घरी ऑरेंजचं डिशवॉश लिक्विड बनत आहोत. तुमच्या भांड्यांमधनं जर खूप दुर्गंधीसुद्धा येत असेल, किंवा भरपूर घाण झालेली असेल, चिकट झालेले असेल, तांबं पितळीची भांडी खूप काळपट झालेली असेल, ते सुद्धा न हात लावता तुम्ही या हॅकद्वारे साफ करू शकता. एवढं मॅजिक आहे. आणि बऱ्याच जणांचे काही प्रश्न असतात, तेही मी समोर सांगणार आहे तुम्हाला. आता बघा, याला चांगली अशी उकळी आलेली आहे आणि 5 ते 7 मिनटं झालेले आहे, हे शिजत आहे. आता यामध्ये जे काही आपण साल टाकली होती ती सुद्धा व्यवस्थित शिजली आहे, आणि या सालीचा पूर्ण अर्क या पाण्यामध्ये उतरलेला सुद्धा आहे. हे आपण 2 वेगवेगळ्या याने करणार आहोत, म्हणजेच काय तर सालीचा सुद्धा आपण वेगळ्या पद्धतीने वापर करून जो आहे तुम्हाला मी दाखवणार आहे, आणि फक्त पाण्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकताय. तुम्हाला ज्या पद्धतीने वाटलं तसं तुम्ही हे बनवू शकता. त्याचबरोबर 2 पद्धतीने बनवू शकताय. तर 2 पद्धतीची एकच पद्धत कशा पद्धतीने होईल ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला इंस्टाला फॉलो करा, फेसबुकवर फॉलो करा, कारण तिकडे सुद्धा आपण असेच नवनवीन असे व्हिडिओज बघत असतो, नवनवीन हॅक्स बघत असतो. आता हे शिजलेलं आहे. आता मी एक स्टीलचं मोठं बाउल घेतलेलं आहे. गाळणीने आपल्याला हे गाळून घ्यायचं, कारण हे जे सोल्युशन आहे हे फार गरम आहे. गरम आपल्याला पुढची प्रोसेस करायची नाही, याची सेकंड मेथड आहे. आता पहिला उपाय असा आहे की याने तुम्ही 2 फॉर्ममध्ये यूज करू शकता. पहिलं म्हणजे आपल्याला हे गाळणीने गाळून घ्यायचं, आणि या खाली जे लिक्विड उरत आहे ह्या लिक्विडचा वापर आपल्याला करायचा आहे, ते म्हणजे तांबं पितळ स्वच्छ करण्यासाठी. आता हे जे काही लिक्विड आपण बनवलं याने तांबं पितळच नाही तर ॲल्युमिनियम स्टीलसुद्धा स्वच्छ होतं. आता तुम्ही इकडे बघू शकता, तांबं पितळीची भांडी ही काळीकुट्ट होता. आता तुमचा हा प्रश्न असणार की याने भांडी अगदी स्वच्छ तर दिसत आहेत, पण मग याने लगेच काळपट होणार का, तर बिलकुल काळपट होत नाही. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर काही पूजेची भांडी असेल जे पटकन साफ करायची असेल, तुम्ही अशा वेळेस हे नक्की ट्राय करा. भरपूर मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे भांडी असतील तांबं पितळेची, त्याला खूप वेळ लागत असेल, तर तुम्हाला फक्त ह्या सोल्युशनमध्ये हे भांडं डीप करायचं आहे. बघा, रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. पण हे करत असताना तुम्हाला एका गोष्टीची नक्की काळजी घ्यायची आहे. हे करत असताना हे झाल्याबरोबर तुम्हाला डिशवॉश लिक्विड किंवा जे साबण तुम्ही भांडे घासण्यासाठी वापरता त्याने हे व्यवस्थितरित्या घासून आणि लगेच पुसून घ्यायचं आहे, जेणेकरून यावरती पाण्याचे डाग होणार नाही. तुम्ही हे जे काही सोल्युशन आपण बनवलेलं आहे हे हप्ताभर सुद्धा वापरू शकता. हप्ताभराच्या वर हे वापरू नका. आणि जर तुम्ही असं फ्रेशलीच बनवलं तर खूप मस्त आहे. आता हे पण एक प्रकारचं झालेलं आहे. जेवढी तांबं पितळची भांडी आहे फक्त तुम्हाला हे यामध्ये बुडवायची आहेत आणि व्यवस्थितरित्या स्वच्छ करून घ्यायची आहेत. तुम्ही बघणार कितीही काळीकुट्ट हो, कशी हो, ही भांडी याने स्वच्छ निघतात म्हणजे निघतातच. आता जर तुमच्या भांडे स्टीलचे असतील किंवा ॲल्युमिनियमचे असेल आणि तुम्हाला असंच न कष्ट घेता, आता हिवाळा आहे, थंडी फार असते, न पाण्यात हात बुडवता जर
साफ करायची असेल तर एवढंच कडक पाणी असायला हवं. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला भांडी ना स्टीलच्या ॲल्युमिनियमची त्यामध्ये बुडवून ठेवायची आहे आणि मग नंतर लगेच घासायची आहे. आता बघा, यामध्ये जे आहे तुम्ही एक गोष्ट करू शकता, जी काही तेलाची कॅटली असते ती फार आपण घासली ना तरी त्याचा तेलकटपणा जात नाही. मग त्यासाठी सुद्धा तुम्ही हेच वापरा. फक्त त्यामध्ये हे सोल्युशन टाकायचं आहे, 2 मिनटं तसंच ठेवायचं आणि नंतर घासून घ्यायचं आहे. तुम्ही बघणार तुम्हाला फार जास्त कष्ट करायची गरज पडत नाही. मेन म्हणजे काय होतं माहिती का, आपले पैसेसुद्धा वाचतात आणि सगळ्यात महत्त्वाचं वेस्टपासून बेस्ट आपण बनवतो आहे. आणि असे नवनवीन हॅक्स केले तर आपल्याला सुद्धा मजा येते, आपलासुद्धा टाईम जातो आणि त्याचबरोबर आपण मुलांना सुद्धा ह्या गोष्टी शिकवू शकतो की बघा आपण संत्र्याच्या सालीपासून कसं काय केलेलं आहे की नाही मॅजिक. तुम्ही बघू शकता मी फक्त यामध्ये बुडवत आहे आणि नंतर हे व्यवस्थितरित्या मी साफ करून घेतले आहे स्वच्छ पाण्याने. नंतर हे धुवून घेतलेलं आहे आणि लगेच आपल्याला हे पुसून घ्यायचं आहे. आता हा झाला पहिला उपाय, म्हणजेच की तांबं, पितळ, ॲल्युमिनियम, स्टील तुम्ही ह्या फक्त पाण्याने सुद्धा करू शकता. पण जसं मी व्हिडिओच्या पहिले तुम्हाला म्हटलेलं आहे की आपल्याला डिशवॉश लिक्विड बनवायचं आहे आणि 150 ते 200 रुपये मी तुमचे वाचवणार आहे. डिशवॉश लिक्विड साधारणतः तुमचं महिनाभर जाणार आहे. महिना ते 1.5 महिनासुद्धा तुमचं जाऊ शकतं. जर तुमच्या घरामध्ये भरपूर माणसं असतील, भांडे खूप जास्त पडत असेल ते कदाचित लवकरसुद्धा तुमची बॉटल संपू शकते, पण पैसा वसूल ट्रिक आहे. आता मी हे सगळे भांडी जे आहेत ते व्यवस्थितरित्या पुसून घेते आहे आणि तुम्ही चकाकी बघू शकता ह्या भांड्यांवरची फार मस्त आलेली आहे. यावरती कसल्याच प्रकारचे डाग राहिलेले नाही आहेत आणि नंतर हे तुम्ही वापरू शकता. बिलकुल काळेकुट्ट होत नाही, बिलकुल काहीच होत नाही. अगदी घासले की तशी चकाकी भरपूर दिवस राहते. त्यामुळे ही ट्रिक नक्की वापरून बघा. चला, आता आपल्याला घ्यायचं आहे ज्युसर. जे आपण संत्र्याचे साल बाजूला ठेवले होते आता ते बऱ्यापैकी थंड झालेले आहेत, ते आता आपल्याला सगळे यामध्ये घालायचे आहेत. आता तुम्ही एक गोष्ट नक्की लक्षात घ्या, जे आपण पाणी बनवलं त्याच पाण्याचा आपण इकडे वापर करत आहोत. पण जर तुम्हाला पाणी वेगळं आणि हे वेगळं बनवायचं असेल तर मग त्यासाठी थोडीशी डिफरंट प्रोसिजर आहे. ती कशी तर ती सुद्धा मी ओरली तुम्हाला सांगत आहे, पण मी त्याच पाण्याचा वापर इकडे करत आहे. थोडं पाणी टाकून आपल्याला ह्या पूर्ण पाण्याचा मी वापर करणार आहे आणि डिशवॉश लिक्विड बनवणार आहे. आता इथे तुम्ही नॉर्मल टेम्परेचरवरचं पाणी घ्या. त्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे निरमा. सिट्रिक ॲसिड नाही टाकलं तरीही चालेल, फक्त तुम्हाला निरमा आणि यामध्ये जे आहे आपलं मीठ टाकायचं आहे, बस. बाकी काहीच टाकायचं नाही आहे. आणि हे अशा पद्धतीने डिशवॉश लिक्विड आपलं तयार होतं. जर तुम्ही तुमचं सोल्युशन वेगळं केलं आणि हे वेगळं केलं तर. आता मी त्याच पूर्ण सोल्युशनचा वापर केलेला आहे आणि हे जसं आपल्याला मार्केटला ज्या कन्सिस्टन्सीचं डिशवॉश लिक्विड मिळतं तेच बनवलेलं आहे. तुम्ही हे जास्त थिकसुद्धा ठेवू शकता किंवा जास्त पातळसुद्धा ठेवू शकता, अगदी तुमच्यावरती आहे. फक्त जास्त पातळ ठेवलं तर जे काही आपण वॉशिंग पावडर टाकलेलं आहे, निरमा टाकलेला आहे, त्याचं प्रमाण मात्र तुम्हाला थोडंसं जास्त घ्यावं लागेल. तर अशा पद्धतीने आता हे जे काही वरती राहिलेलं आहे याचं खरं तर काहीच काम नाही आहे आपल्याला. हे तुम्ही डायरेक्टली फेकून देऊ शकता. हे जे काही आपलं खालचं आहे हे आपलं डिशवॉश लिक्विड तयार झालेलं आहे. अगदी मार्केटमध्ये मिळतं तसं त्याचा कलर आलेला आहे. माझ्याकडे ही जुनी बघा डिशवॉश लिक्विडची बॉटल संपली होती, सो ती पूर्ण रिफिल झाली आहे आणि ती भरूनसुद्धा थोडंसं उरलं होतं. आणि एक डिशवॉश लिक्विडची बॉटल तर आपल्याला आरामशीर महिनाभर जाते. सो अशा पद्धतीने तुम्हाला हा हॅक कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला असे व्हिडिओ बघायला आवडतील का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा. हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असणार तर लाईक करा, पटकन फॉलो करा. तुम्ही बघू शकता आपली पूर्ण बॉटल इकडे भरलेली आहे आणि आपलं महिनाभराचा स्टॉक रेडी झाला आहे. आता मला सांगा बरं, तुमचे 150 ते 200 रुपये वाचले की नाही हे बघा. आपलं अगदी बाहेर तुम्ही ओळखायला सुद्धा होणार नाही, अगदी बाहेर मिळतं तसं लिक्विड तयार झालेलं आहे. आणि बस तुम्ही ज्या पद्धतीने भांडे घासता तसं घासू शकता. एकदम सॉफ्ट घासणीचा वापर मी केलेला आहे आणि भांडी बघू शकता किती स्वच्छ निघता आहेत. तुम्हाला याच्यावर रिलेटेड काहीही अगदी शंका असतील तर मला कमेंटमध्ये विचारू शकता किंवा मला इन्स्टाला सुद्धा मेसेज करू शकता. आणि जर तुम्ही इन्स्टावरती असाल आणि आपल्याला अजूनही फॉलो केलं नसेल तर प्राजक्ता साळवे ऑफिशियल हे आपलं पेजचं नाव आहे. सो तुम्ही तिकडे डायरेक्टली फॉलो करा किंवा मग मी डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे, तुम्ही लिंकवरून डायरेक्टली आपल्याला फॉलो करू शकता. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी. हा हॅक नक्की करून बघा.